श्रोते हो, नमस्कार. नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते. दृष्टिक्षेपच्या आजच्या विशेष भागामध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड NMRCLचे माजी उपमहाव्यवस्थापक तसंच विदर्भातील विशेषतः भंडारा जिल्ह्यातील मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे शिरीष आपटे उपस्थित आहेत. शिरीषजी, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मंडळी, कोणत्याही देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांमध्ये रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमानतळ आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याचा लाभ नागपूरसह विदर्भालाही झाला आहे. शिरीषजी, आपण नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्य केलं आहे. तर नागपूर मेट्रोच्या विविध टप्प्यांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आणि नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी आपण काय सांगाल? नागपूर मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा संपूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे. सुमारे 1 ते 1.5 लाख लोक रोज प्रवास करत आहेत. त्याच्यामुळे सुरक्षितता वाढलेली आहे, पोल्युशन कमी झालेलं आहे. आणि दुसरं, मेट्रो ही एक प्रवासी सेवा या अँगलने आपण विचार न करता ती एक जीवन जगायची पद्धती आहे. आता आपल्याला दिसेल की सगळेजण वेळ पाळतात, टायमिंग फॉलो होतं, येण्याचं असो जाण्याचं असो. आता टप्पा 2चं काम सुरू आहे. ते झाल्यावर फार मोठा फरक पडणार आहे. हिंगण्यापर्यंत मेट्रो होईल, बुटीबोरीपर्यंत होईल. म्हणजे याचा लाभ असंख्य लोकांना होणार. दुसरी गोष्ट, मेट्रोचा जो टेरिफ आहे किंवा जे दर आहे ते अतिशय सबसिडाईज आहे. त्याच्यामुळे आज जर ऑटो रिक्षा किंवा इतर कोणत्याही वाहनाने तुम्ही गेले आणि मेट्रोने गेले तर खूप फरक पडतो. मेट्रोमध्ये पासेसची सुद्धा सुविधा आहे, 3 महिन्याचे, 1 महिन्याचे. तर त्याच्यामध्ये सुद्धा दर अजून कमी पडतात. त्यामुळे फार सामान्य लोकांच्या खिशावर कुठल्याही प्रकारे ताण न पडता मेट्रोनी सुविधा दिलेली आहे दळणवळणाची सगळ्यांना. तुम्ही म्हणालात की मेट्रोमुळे शहर वक्तशीर होत आहे, वेळेचं महत्व लोकांना कळायला लागलंय. शिवाय लोकांच्या पैशाची पण बचत होते आहे. सर, नागपूरसारख्या महानगरांसाठी मेट्रोसारख्या आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं महत्त्व काय आहे आणि भविष्यातील शहरीकरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनं अशा प्रकल्पांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? आज जी मेट्रोची व्यवस्था आपण केलेली आहे, जवळपास 1 लाख वाहनं आज कमी झालेली आहे रस्त्यावरची. बरेचदा म्हणजे या मेट्रोचे स्टेशन अशा प्रकारे लोकेट केले असता की 2 स्टेशनमधलं अंतर हे जवळपास 700-800 मीटरचं आहे. तर मेट्रो आल्यामुळे एकदा त्या स्टेशनपर्यंत तुम्हाला पायी जायची सवय लागली की तेवढा वॉक तुमचा रोज झाला पाहिजे असा सगळ्यांचा आग्रह असतो. त्या दृष्टीने देखील जीवनशैलीतही बदल होतो. दुसरी गोष्ट, या मेट्रो रेल्वेने फार मोठ्या प्रमाणात सोलर पॉवरचा वापर केला आहे. सर्व स्टेशनच्या हेडवर म्हणजे जिथे रूफ आहे त्याच्यावरती सोलर पॅनल लागले, कंपाऊंडवर लागलेले आहे. या सगळ्या गोष्टींनी एक कल्चर डेव्हलप होतं. म्हणजे मला खात्री आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये हळूहळू नागपूर सोलर सिटी होईल. आताच तुम्ही म्हणालात की लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम मेट्रोसारख्या प्रकल्पांमुळे होत आहे. असे अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारताना पुष्कळदा पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आव्हान निर्माण होतं. तर वनीकरण, जलसंधारण किंवा कृत्रिम तलावांची निर्मिती असेल किंवा नैसर्गिक स्रोतांचं संवर्धन असेल, या बाबींचं महत्त्व आपल्या दृष्टीतून काय आहे? कसं आहे, आता आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी हायवेचं बांधकाम होतं त्याला फार मोठ्या प्रमाणावर खालच्या, ज्याला बेस लेअर म्हणतो, तो लेव्हल करताना मातीची गरज पडते. असा एक विचार आला की माती बाहेरून कुठून न आणता या रस्त्याच्या लगत असलेल्या नदी, नाले किंवा तलाव याच्यामधून ती माती काढायची. आणि असा प्रयोग अनेक ठिकाणी झालेला आहे. म्हणजे त्यामुळे काय झालं की या पूर्ण भागामध्ये जिथे नवीन हायवे झाले त्याच्या दोन्ही बाजूला ऑटोमॅटिकली तलाव जे होते जुने ते जिवंत झाले, नद्या व्यवस्थित झाल्या, नाले आहेत ते रुंद झाले, खोल झाले. त्याच्यामुळे पुराचा धोका कमी झाला, माती उपलब्ध झाली. तसंच तुम्ही बघितलं असेल की हायवेच्या बाजूला ज्या ठिकाणी लँड आपण ॲक्वायर करतो ते एखाद्या शेतकऱ्याची पाऊण किंवा 80% वगैरे जर जमीन जात असेल हायवेमध्ये तर त्याचा आग्रह असतो की पूर्ण जमीन घ्या. कारण समजा 80% जमीन रस्त्याच्या डाव्याकडची तुम्ही अक्वायर केली आणि उजवीकडे जमिनीचा एक तुकडा उरला तर त्याला ते वाहित करणं
खूप कठीण आहे. अशा वेळेला आपण जमीन ॲक्वायर करतो. तर अशी जिथे इथे अतिरिक्त जमीन आपल्याजवळ उपलब्ध आहे तिथे आपल्याला ट्री प्लांटेशन केलेलं दिसतं. जरा वेळापूर्वीच आपण उल्लेख केलात की जुने तलाव पुन्हा वापरामध्ये येत आहेत. हो, आपण विदर्भामध्ये विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये पारंपरिक मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे. तर या उपक्रमामागील संकल्पना, त्याची अंमलबजावणी आणि त्यातून स्थानिक पर्यावरण आणि शेतकऱ्यांना काय लाभ झाला याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडी माहिती द्या. कसं झालं की विदर्भाचा अनुशेष हा मुद्दा वारंवार मांडला जात असे. तर त्याचा अभ्यास करताना असं आमच्या लक्षात आलं की हे जे मालगुजारी तलाव आहे याच्यात सुमारे 1,40,000 हेक्टर इतक्या जमिनीला पाणी मिळतं. मग आमचं म्हणणं हे होतं की हे तलाव त्या नवीन बांधलेल्या सिंचन व्यवस्थेच्या 8 पार जर असेल असं जर आपली धारणा आहे तर मग त्या व्यवस्थेला अपग्रेड करा. कारण रेग्युलर जे प्रकल्प असतात नवीन बांधलेले तिथून किमान 2 हंगाम ओलीत होतं. आणि हे मालगुजारी तलाव जुने झाल्यामुळे याच्यावरून होत नाही तेवढं. ते जुने तलाव जिवंत करता येतील का याच्यावर विचार झाला. मग गव्हर्नमेंटने एक समिती नेमली, मी त्याचा मेंबर सेक्रेटरी होतो. आमच्या अभ्यासात असं लक्षात आलं की या सिंचन क्षमता याची जर रिवाईव्ह करायची असेल तर लँड अक्विजिशनची गरज नाही. कारण 300 वर्षापासून तलाव अस्तित्वात आहे. पुनर्वसनाची आवश्यकता नाही आहे. फक्त गाळ काढायचा तलावातला आणि कालवे चांगले करायचे. मग त्या पद्धतीने योजना आखली. गाळ काढायचा, शेतकऱ्यांनी तो शेतात घेऊन जायचा, मग कालवे चांगले केले. हे केल्यामुळे काय झालं की 2 हंगामात ओलीत व्हायला लागलं. आणि वर्षभर साधारणतः हिरवी पिकं असल्यामुळे लोक गाई म्हशी पाळायला लागले. गाई म्हशी पाळल्यामुळे एक्स्ट्रा उत्पन्नाचं साधन डेव्हलप झालं, प्लस शेण उपलब्ध झालं. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या घराच्या मागच्या आवारामध्ये गोबर गॅस प्लांट टाकले. जंगलामध्ये जाऊन वाळलेले झाडाच्या तुकडे, काड्या हे सगळ्या गोळा करायला जे पूर्वी जायचे तर तो प्रकार कमी होईल. तो कमी झाल्यामुळे जंगलामध्ये माणसांचा वावर कमी होतो. तो कमी झाला तर वन्यजीव आणि मानव यांच्यातल्या संघर्षाचा तो एक मोठा फॅक्टर आहे. दुसरं, तलाव खोल केल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं. तर ते वन्य प्राणी असो, मग ते वाघ असो, बिबटे असो, ते गावाच्या बाहेर येतात, पाणी पितात आणि जातात. ते गावात येत नाहीत. तर मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट सुद्धा काही अंशी कमी झालेला आहे. दुसरा फायदा असा आला, तलाव खोल केल्यामुळे त्याचं रिचार्जिंग वाढलं ग्राउंड वॉटरचं. तर ज्या ज्या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटरच्या योजना आहेत त्या सर्व जॅकवेलला पाणी लागायला लागलं. पाण्याची गुणवत्ता देखील सुधारली. आता 8-10 महिने काम आहे शेतात. शाळेतल्या ड्रॉपआउट्सची संख्या कमी झाली. मुलींचा एनरोलमेंट वाढला. म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या सर्व गावातला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये देखील सुधारणा दिली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नतीचं एक साधन आहे ते. मला या कामाकरता इंडिया टुडे ग्रुपने 2017 साली पुरस्कार दिला. कुठल्याही गव्हर्नमेंट सर्वंटला हा पुरस्कार मिळाला ही पहिली घटना आहे. विशेषतः विदर्भाच्या संदर्भात पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये समतोल साधणं किती आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं, आणि विकासाच्या या 2 अंगांना परस्पर पूरक बनवण्यासाठी कोणत्या बाबींवर भर देणं गरजेचं आहे असं आपण सांगाल? आपल्याला असं दिसतं की ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सुविधाची कामं होतात तिथे जमीन लागते फार मोठ्या प्रमाणात. पण आपली जी पॉलिसी आहे सध्या, तर कुठल्याही प्रकल्पामध्ये वनजमीन जर लागत असेल तर त्या वनजमिनीची एक प्रक्रिया आहे की स्टेट लेवलची कमिटी आहे, मग केंद्र सरकार आहे, मग राज्याचा पर्यावरण विभाग आहे आणि वन विभाग केंद्राचा आहे. या सगळ्यांच्या पातळीवर या जी अतिरिक्त वनजमीन लागणार आहे त्याच्या डायव्हर्शनच्या प्रस्तावावर अनेक पातळीवर विचार होत असतो. त्याच्यानंतर हा विचार करत असताना जेवढी तुमची जमीन तुम्ही ॲक्वायर करताय त्याच्या बदल्यामध्ये पर्यायी जमीन वन विभागाला द्यायला लागते. त्याच्याकरता तुम्हाला एक पर्यायी निधी द्यावा लागतो. म्हणजे नवीन ठिकाणी जंगल निर्माण करायचं ते ऑटोमॅटिकली होणार नाही. मग त्यामुळे तुम्हाला जे पर्यायी जमीन त्यांना द्यायची आहे जी जंगलाच्या जवळ असलेली द्यायची आहे तशी जमीन आयडेंटिफाय केली जाते, ती वन विभागाला हस्तांतरित होते. तिथे प्लांटेशन केलं जातं. त्याच्या संरक्षणाकरता आणि देखभाल दुरुस्तीकरता देखील निधी देण्यात येतो. असं सगळं करून हा प्रयत्न असतो की कालांतराने तिथे जंगल निर्माण होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की पाणी उपलब्ध झाल्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढते. म्हणजे पूर्वी जेवढी पिकं 2 हेक्टर जमिनीवर होत असतील ते जर डबल पीक झालंय किंवा 3 हंगामात पिकं उपलब्ध असेल तर त्या जमिनीची उत्पादकता क्षमता वाढलेली आहे आपली. त्यामुळे त्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना लाईव्हलीहूड अतिशय चांगल्या पद्धतीने आपण उपलब्ध करून देतो आहे. दुसरी गोष्ट अशी की जितके जास्तीत जास्त लोक याच्यावर एंगेज होतील तर तितकं अनएम्प्लॉयमेंट कमी होणार आहे. त्याच्यामुळे जे बेरोजगार आहेत ते जंगलात जातात,
मग लाकडं तोडतात, काही लोक ज्या भटक्या जमातीचे लोक शिकारी करतात प्राण्याच्या, या सगळ्या गोष्टीवर हळूहळू हळूहळू नियंत्रण येत जातं आणि जंगल प्रोटेक्ट होतं. जंगल एक 5 वर्षात निर्माण नाही होऊ शकत, पण ओव्हर द इयर्स आपण ते प्रोटेक्ट करत गेलो तर कालांतराने ते जंगल अपग्रेड होत असतं. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कालावधीमध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये झालेलं परिवर्तन याकडे आपण कोणत्या दृष्टीतून पाहता आणि या क्षेत्रात कार्यरत अभियंता आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्या अनुभवाच्या आधारे आपण काय सांगू इच्छिता? आपण जर नॅशनल लेवलवर विचार केला तर असं दिसतं की आपल्या हायवेची जी पूर्वी लांबी होती ना, आता जी आहे त्याच्यामुळे लक्षणीय सुधारणा आहे. तसंच रेल्वेचं फार मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. पोर्ट जे आहेत आपली त्यांच्या क्षमतेत वाढ झालेली आहे. त्यामुळे आज इंटरनॅशनल लेवलवर जेव्हा आपलं उत्पादनं जातात तर त्याच्यामुळे पूर्वी 14 ते 15% आपली लॉजिस्टिक्स कॉस्ट राहायची, ती कमी होत होत आता 8% किंवा 9% आलेली आहे. तर ही जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती कमी झाल्यामुळे आपले उत्पादनं जे आहेत ते जास्त कॉम्पिटिटिव्ह होतात. मग आपल्याला निर्यातीकरता अधिकाधिक मार्केट उपलब्ध होत असतं. हा एक पहिला फॅक्टर आहे. आणि हे उत्पादन वाढल्यामुळे ज्या खाजगी कंपन्या आहे आपल्या फॅक्टरीजचं एक्सपान्शन करतात किंवा त्यांचं युटिलायझेशन वाढतं, म्हणजे कार्यक्षमता वाढत जाते, उत्पादकता वाढते. मग तिथे अधिकाधिक प्रमाणावर रोजगार निर्माण होतात. आज मोबाईल हँडसेट भारतात निर्माण होतात आणि पहिल्यांदा आपण फक्त असेंब्ली करत होतो. मग असं लक्षात आलं असेंब्ली करताना जिथे खूप जास्त टेक्निकल इनपुट लागत नाही अशा सर्व गोष्टी आपण बनवायला लागलो आपल्या देशात. हळूहळू 5-10 वर्षामध्ये ती इकोसिस्टम डेव्हलप होते. मग स्क्रॅचपासून की झिरोपासून फिनिश प्रॉडक्टपर्यंत सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेवलला डेव्हलप करायला लागतो. तिथे फार मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग साईडला काम करणारे लोक एम्प्लॉय होतात. दुसरं असं होतं, मी एखादी कंपनी सेल्फ सफिशियंट झाली, त्यांना इंटरनॅशनल मार्केट मिळालं, तर ते म्हणतात की आता आपण नवीन नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करू. ते डेव्हलप करायसाठी R&D व्हायला लागतं फार मोठा. तर ते संशोधनामध्येही आपल्याला लक्ष घालावं लागतं. ते केल्यामुळे त्या क्षेत्रात देखील आपल्याकडे उत्पादन निर्माण होतात. दुसरं असं लक्षात आलं की सर्व परदेशी कंपन्यांना असे लक्षात आले की आपल्या देशामध्ये टेक्निकल मॅनपॉवरची क्वालिटी चांगली आहे, म्हणून त्यांनी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर एस्टॅब्लिश केले. आज सुमारे 2000 ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आपल्या देशात काम करतात. तिथे लाखो लोकांना एम्प्लॉयमेंट आहे आणि तिथे इंटरनॅशनल कंपन्यांना जागतिक पातळीवर ज्या गुणवत्तेचे प्रॉडक्ट लागत असतात त्याचं R&Dचं काम होत आहे. मग ते हार्डवेअर असो किंवा सॉफ्टवेअर असो किंवा मग AI असो. आज कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक मोठा फोकस पॉईंट आहे. तर याच्यावर काम करणारे लोक देखील हळूहळू डेव्हलप होतात आपल्याकडे. आपले पोर्टपर्यंत जायला जे साधनं उपलब्ध झाली आहे त्याच्यामुळे अन्नधान्याची निर्यात वाढली आहे. ती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आपण चांगला भाव देऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा जर इफेक्ट बघितला असेल तर शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत सगळी पातळीवर एक सकारात्मक बदल दिसून येतो. सरकारपुढे आव्हानं खूप आहेत, अजून बरंच काम करायचं. आपल्याकडे काही सगळ्या गोष्टी आपण साधन केलेल्या आहेत असं नाही. सर्व उद्दिष्ट साध्य होणं अवघड आहे, पण आपण हळूहळू त्या दिशेने जातो आहे. आगामी 10 वर्षामध्ये आपण निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर विकासाचा टप्पा गाठणार आहोत, यात काही शंका नाही. अशी अपेक्षा करूया. देशाच्या विकासाच्या मार्गातले जे अडथळे आहेत ते शोधून त्यावर मात करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे देशाच्या प्रगतीचा वेग निश्चितच वाढलेला दिसतोय. तर मंडळी, दृष्टिक्षेपच्या आजच्या विशेष भागामध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेत होतो. आणि यासाठी आपल्यासोबत होते नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड NMRCLचे माजी उपमहाव्यवस्थापक तसंच विदर्भातील विशेषतः भंडारा जिल्ह्यातील मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे शिरीष आपटे. सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि गेल्या 12 वर्षांतील पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी आमच्या मनात असलेल्या प्रश्नांची विस्तृत उत्तरं दिलीत. यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.